साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले पाहता लोचनी
आता नव्हे गोड कविता संसार नव्हे गोड कविता संसार आता नव्हे गोड कविता संसार अनेक संचार झाला माझी आता नव्हे गोड कविता संसार आता नव्हे गोड कविता संसार नव्हे गोड कविता संसार अनेक संचार झाला माझी अनेक संचार झाला माझी अनेक संचार झाला माझी ब्रह्मणसे गेले भरोनिया अंग ब्रह्मरसे गेले भरोनिया ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग अधुल तो रंग पालगला अधुल तो रंग पालगला अधुल तो रंग पालगला रसनेची आरुची रसनेची आरुची कंठी नारायण रसनेची आरुची कंठी नारायण वैसरुणी भरलवरी ब्रह्मरसे गेले भरोनिया ब्रह्मरसे गेले भरोनिया ब्रह्मरसे गेले भरोनिया अधीन तो रंग पालटला अधीन तो रंग पालटला तुका म्हणे आता बैसलो ठाकरी म्हणे आता बैसलो ठाकरी म्हणे आता बैसलो ठाकरी म्हणे आता बैसलो ठाकरी इच्छेची ते धनी पुरईल तुकामणे आता बैसलो ठाकरी तुकामणे आता बैसलो ठाकरी तुकामणे आता बैसलो ठाकरी तुकामणे आता बैसलो ठाकरी इच्छेची ते धनी पुरईल ब्रह्मरसे गेले भरोनिया ब्रह्मरसे गेले भरोनिया ब्रह्मरसे गेले भरोनिया ब्रह्मरसे गेले भरोनिया पालटला पार
करिता संसार आता नव्हे गोड करिता संसार अनेक संचार झाला माझे ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला रसनेची रुची कंठी नारायण रसनेची रुची कंठी नारायण बैसवनी मन निवविले ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला तुका म्हणे आता बैसलो ठाकणी तुका म्हणे आता बैसलो ठाकणी इच्छेची ते धने पुरयेल ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला विठ्ठल आता नव्हे गोड करिता संसार अनिक संचार झाला माझे ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा अनेक संचार झाला माझी ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग आधील तो रंग पालटला प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहनिवासी असलेले वैराग्य तावक पंढरी पथ धावक जडमूढ पावक ब्रह्मरस सेवक असे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या गाथेनुसार अद्वैत परप्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हे ब्रह्मरसाचा संचार आमच्या अंगात झाला आणि त्यामुळे पहिला जीवदशेत जो संसार करण्याचा आमचा रंग होता ना तो रंगच आमचा कसा पालटून गेला आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा त्रिभुवन वंद्य
सकल तीर्थ मुकुटमणी गोदावरी मातेच्या प्रवाहाने उगमाने पुनीत झालेला जिल्हा, आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने दैदिप्यमान असलेला जिल्हा आणि विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने शोभायमान असलेला जिल्हा आपला नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्यातील आपलं हे राहुरी गाव, बरोबर आहे ना. आणि राहुरी गावामध्ये जे अनेक परमार्थ करणारे परिवार आहेत, त्या अनेक परिवारापैकी कराड परिवार, आणि या कराड परिवारातल्या महाभागवता हरिभक्ती पारायणा भगवत भक्त प्रसवा अशा तुम्हा आम्हा सर्वांच्या मातोश्री सत्यभामाबाई अंबुराव कराड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही आजची संकीर्तन सेवा. आणि या सेवेसाठी उपस्थित सर्व कराड परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हे पुण्यस्मरण पार पडत आहे. आणि मग या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील, या तालुक्यातील, जिल्ह्यातील काही नामवंत मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक सर्वच स्तरावरील मंडळी अगत्याने उपस्थित आहेत. आपल्या श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांचे पारंपरिक पुजारी आदरणीय हरिभक्तीपरायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू जयंत महाराज गोसावी, आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ बाबा गोळे सर, निवृत्तीनाथाचे निष्ठावंत वारकरी आमचे आदरणीय गणपत नाना, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अविनाश महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज कापसे, भगवान महाराज कापसे, आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवीण भाऊ ओझरकर, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कराड, आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेव दादा सांगळे, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली, आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराज, आमचे तळेगावचे महाराज, आणखी काही महाराज मंडळी, आमचे आव्हाड साहेब, आणखीन परिसरातील चांगली चांगली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे कुंदेवाडीचा नाठे परिवार, आमचे विठ्ठल भाऊ सानप गुळवंजकर आदी आदी परिसरातील सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आमचे ज्ञानेश्वर माऊली दाते सर्वांच्या उपस्थितीमध्ये या माईचं पुण्यस्मरण पार पडत आहे. ही माई तशी काही सत्वगुणी माई होती. विठ्ठल मानवी जीवनाला आलेल्या माणसाने तमगुण मिळवणं हे काय त्याच्या जीवनाचं सौंदर्य नाही. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने रजगुण मिळवणं हे त्याचं सौंदर्य नाही. मानवी जीवनाला आलेल्या माणसाचं सौंदर्य कशात आहे? सात्विक गुणांचा अंगीकार करणं. दैवी संपत्तीचे जे 26 गुण आहेत या गुणांचा अंगीकार करणं हेच मानवी जीवनाचं सौंदर्य आहे. मृत्यू लोकात कोणाच्या जीवनाचं काय सौंदर्य आहे याचा विचार, याची मीमांसा धर्मशास्त्रात आलेली. कोणाचं सौंदर्य कशात आहे? माता माऊलीचं सौंदर्य कशात आहे? साधूचं सौंदर्य कशात आहे? सरोवराचं सौंदर्य कशात आहे? राजकारणी लोकांचं सौंदर्य कशात आहे? गायीचं सौंदर्य कशात आहे? कमळाचं सौंदर्य कशात आहे? 6 दृष्टांत देऊन 7वा सिद्धांत सांगतात मानवी जीवनाचं सौंदर्य कशात आहे. शास्त्राने याची परिभाषा सुंदर मांडलेली. नारी लज्जया साधुश्च क्षमया सरकमलेन नृपो विमलेन धेनुशृंगेन कमलं भृंगेन नरो गुणेन शोभतेच भुवी. मृत्यू लोकात कोण कशाने शोभून दिसते? कोणाचं सौंदर्य कशात? कोणाचं सौंदर्य कशात? कोण कोणत्या गोष्टीने उठून दिसतो? सध्या मी उठून दिसावा याच्यासाठी सगळ्याचे धावपळ चालले. उठून दिसण्यासाठी माणसं बसायला तयार नाही, उठून उभा राहिले. बाबा मी उठून दिसावा, पण कोण कशामध्ये उठून दिसतो याचं सुंदर पैकी विवेचन एका सुभाषितकाराने केले. माता माऊलीचं सौंदर्य कशात आहे? ती कोण्या घरात जन्मली, कोण्या घरात दिली, तिचे अलंकार काय, तिचे वस्त्र काय, हे अवडंबर आहे. मग माता माऊलीचं सौंदर्य कशात आहे? नारी लज्जया. जेवढी जेवढी ती जीवन जगत आणि लाजल तेवढी ती शोभून दिसल. माता माऊली लाजली पाहिजे. कोणत्याही कार्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टीच्या परंपरा, कुलपरंपरा, वंश परंपरा याला पाहून ती जेवढी जेवढी लाजल तेवढी तेवढी ती शोभून दिसत. हो वा. नारी लज्जया साधुश्च क्षमया. साधूचं सौंदर्य कशात आहे?
साधूला गाडी कशी आहे, दाढी कशी आहे, बॉडी कशी आहे, माडी कशी आहे, भानगडी कशी आहे. आता याने काय साधू हे संधी साधूचं सौंदर्य, साधूच नाही. मग साधूचं सौंदर्य काय आहे? साधुश्च क्षमया, समाजाने नाना अपराध करावे आणि साधूने त्याबद्दल ब्रशब्दही न काढावा. तो का म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. साधू त्यालाच म्हणतात महाराज, विश्वरागे झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी. दया क्षमा शांती हे साधूची भूषण आहेत, लक्षण आहे. साधूचं हे सौंदर्य. विसोबा खेचराला ज्ञानोबाराने ठरवलं असतं तर भस्मच केलं असतं. ज्ञानोबाराने त्याने केलेल्या अपराधाविषयी क्षमा केली. तुकाराम महाराजांनी जर ठरवलं असतं तर मंबाशी व गोसावी दुमताच केला असता. पण तुकाराम महाराजांनी त्याच्याबद्दल बराच शब्द सुद्धा उल्लेख केला नाही. मंबाजीच्या विरोधात एक अक्षर कुठं लिहिलेलं नाही. काय लिहायचं महाराज? आपल्याला आलेली मनी ऑर्डर जर आपण सोडवली नाही तर ती ज्याने पाठवली त्यालाच जात असते. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी बराच शब्द सुद्धा काढला नाही. साधूचं सौंदर्य क्षमा आहे, क्षमा. साधूने समाजाने केलेले अपराध पोटात घालून हे साधू जीवनाचं सौंदर्य. नारी लज्जया साधुश्च क्षमया सरक कमलेन. सरोवर कशाने शोभून दिसतं? ते कोणत्या नदीवर बांधलंय आणि ते कोणत्या डोंगराच्या काठावर आहे, कोणत्या भूभागावर आहे, याच्याही पेक्षा त्या सरोवरातल्या पाण्यात कमळं किती फुलली याच्यावरून त्या सरोवराचं सौंदर्य ठरतं. सरक कमलेन नृपो विमलेन. राजकारणी मनुष्य कशावर शोभून दिसतो? हल्ली माणसं राजकारणासाठी फार तयारीला लागले. झेडपीच्या तर इतक्या तयारीला लागलेत. स्नेह भेटी, हळदी कुंकवाचे समारंभ, प्रीती भोजन. 5 वर्ष पुढे दुष्काळात जाऊन पडले होते, कोण झाले? चौकशी सुद्धा केली नाही लोकांची. आणि आता स्नेह भेटीन, हळदी कुंकाचा कार्यक्रम. राजकारणी मनुष्य कशाने शोभून दिसतो? विमलेन. विमलेन म्हणजे जेवढा जेवढा विमल गुटखा खाईल तेवढा तेवढा शोभून, असा त्याचा अर्थ नाही. विगतः मलत्वम यस्मात् सह विमलः. ज्याच्या अंतःकरणातून दोषाधिकांचा झाडा झालाय. राजकारणी निष्कलंक, डाग लागलेला नसावा तर ते त्याच्या जीवनाचं सौंदर्य आहे. आमचा निवृत्तीनाथाचे जे काही पारंपरिक सेवेकरी, पारंपरिक निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करतात, त्यात आमचं डावरे परिवाराचं घर. आदरणीय बाळकृष्ण बाबा डावरे, अतिशय प्रेम त्यांचं या परिवाराने विशेष आमच्यावर आहे. तेही आलेले आहेत अगत्याने. रामकृष्ण हरी. माता माऊलीचं सौंदर्य लाज आहे. साधूचं सौंदर्य क्षमा आहे. सरोवराचं सौंदर्य कमळ आहे. राजकारणी माणसाचं सौंदर्य विमलता म्हणजे भ्रष्टाचार मुक्ती हे आहे. पण आता राजकारण भ्रष्टाचार मुक्ती हे काही एका अधिकारात राहणं अशक्य आहे. पुढे सांगतात धेनुशृंगेन. गायीचं सौंदर्य काय आहे? तिचे पाय कसे आहेत, तिचे खुर कसे आहेत, कास कशी आहे, शेपूट कसं आहे, त्याही पेक्षा तिचे शृंग कसे आहेत. गाई, कोणत्या गाई सगळं माणसं शिल्पी काढतात बरं? जी शिंगाला अशी डवलदार गाय असत, लोक म्हणतात थांबा थांबा शिल्पी काढू द्या, शिल्पी काढू द्या. नाही तर एक शिंग शिन्नरकडं, एक शिंग जुन्नरकडं चाललंय. लोक तिचा शिल्पी काढतील का? नाही काढणार. धेनुशृंगेन कमलम भृंगेन. कमळाची शोभा काय आहे? जेवढे जेवढे भुंगे त्याच्याजवळ येऊन गुंजारव करतील, जेवढे जेवढे भुंगे त्याच्याजवळ येऊन त्याच्या कमल कंदिकेचा आस्वाद सेवन करतील, ते कमळाचं सौंदर्य आहे. 6 गोष्टीचं सौंदर्य मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं. या 6 दृष्टांताप्रमाणे 7वा सिद्धांत सांगणार. मानवी जीवनाचं सौंदर्य काय आहे? मानवी जीवनाचं सौंदर्य तो कोण्या गाडीत बसलाय, हातात किती अंगठ्या घातल्यात, कानात बाळ्या किती घातल्यात, त्याच्यात ते डबलदार काळे केस पांढरे कसे केले तर पांढरे केस काळे कसे केले तर अरा हे लय गौण सौंदर्य आहे. मुख्य सौंदर्य काय? नरो गुणेन शोभतेच भुवी. मानवी जीवनाला आलेला मनुष्य गुणवत्तेने शोभून दिसतो. ज्या कराड परिवारातल्या माईच्या आपण पुण्यस्मरणाला आलो, ही सत्यभामा माई भली गुणवती, अनंत गुणांची माळा मुक्तिरूपी पाळेने या माऊलीच्या गळ्यात घातली होती. या गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाच्या गळा घेऊ शितजे.
मुक्तिरूपी बाळेले गुणकुसुमांची माळा या सत्यभामा माईला घातली होती. सर्वात पहिला त्या माईचा गुण म्हणजे निष्ठावान वारकरी होती माता. आमच्या माई वारी करत असताना कोणत्या क्षेत्राला जावं हे कळालं पाहिजे. ज्या माईच्या पुण्यस्मरणाला आपण आलो आहोत, वारकरी माई होती. पंढरपूरची वारी करायची. सर्वात महत्वाचा गुण हा. दुसरा महत्वाचा गुण सत्यभामा माईचा असा होता की त्या निवृत्तीनाथाच्या सोहळ्यात वारी करायच्या. वारी करत असताना संतांच्या माग जाण्यात जी मजा आहे ती कशात मजा नाही. आपण कोणत्या तरी सोहळ्याचा आश्रय केला. एक तर ज्ञानोबराच्या तरी सोहळ्यात जावं, तुकोबराच्या तरी सोहळ्यात जावं, निवृत्तीनाथाच्या तरी सोहळ्यात जावं, नाथरायाच्या निळोबराच्या संत मार्गी चालतीन त्यांची लागू मज मार्गी. संत ज्या वाटेने जातात त्या वाटेने गेलं पाहिजे. मार्गे बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने ऐशी गरजती. पण संतांच्या बरोबर निवृत्तीनाथाच्या सोहळ्यात जी सेवा घडते ते इतर खेडेपाड्यातून दिंडीला गेलेलं काय वाईट नाही, गेलेलं चांगलं. पण खेड्यापाड्याच्या दिंडीत जेवढं भजन घडत नाही, जेवढी सेवा घडत नाही, तेवढी सेवा निवृत्तीनाथाच्या वारीत घडणार. आणि म्हणून इतर कोणाच्याही दिंडीत जाण्यापेक्षा सोहळ्यात गेलेलं चांगलं. आईसाहेब सोहळ्यात जायच्या, निवृत्तीनाथाच्या सोहळ्यात जायच्या. तिसरा महत्वाचा गुण आईचा असा होता की ज्या दिंडीत भजन उत्तम आहे त्याच दिंडीत चालायचे. सोहळ्यातही नाही दिंड्या असतात महाराज, पण काही दिंड्यांना सोयीर सुतकच नाही भजनाचं. दिवस मावळता 5 वाजता अभंग चलत येत, ओठा पांडुरंगा आता दर्शन द्या. 5 वाजता. अरे दिंडीला भजनाचं सोयीर सुतक असावा. कोणत्या अभंग कोणत्या वेळेत, कोणत्या रानात आणि कोणत्या चालीत कोणी म्हणावे याचा विचार आहे. काय काय दिंड्यांना याचं सोयीर सुतकच नाही. आता दिंड्या म्हणावं का ऊस तोडायच्या, आता ते तुम्ही ठरवा आता काय म्हणायचं. भजनाचं सोयीर सुतक असतं. कोणते अभंग म्हणावे, गाठ्यातले म्हणावे. मग आम्ही गाठ्यातलेच म्हणतो ना हो, पण ते कोणत्या वेळेत म्हणावे. सकाळी जे आपल्या वारकऱ्यात दिवसभर चलत असताना 2 प्रकारचं भजन आहे. सकाळच्या जेवणाच्या अगोदरचं भजन आणि सकाळचं जेवण झाल्यानंतरचं भजन. सकाळी जेवणापर्यंत काकडा, वासुदेव, आंधळे पांगळे, मुका, बायरा, जोगी आणि गवळण झाल्या पाहिजे. हा बुवा सकाळी सकाळी सगळा नियम घेऊन आज तुमच्या पुढे उभा राहिला. आज 8वा नियम आहे. तुकाराम महाराजाची 8वी गवळण, नामदेव महाराजाची 8वी गवळण जे नियमाच्या मालिकेत आले, सगळा नियम आम्ही रोज म्हणतो महाराज. आज सुद्धा तुम्ही मला कोणताही, मी कोणती वळ तुम्हाला उलटी म्हणून देईल, उलटी तुम्हाला सुद्धा सांगता येत नाही. मी देऊ का म्हणून तुम्हाला वळ विठ्ठल विठ्ठल पहिले चरण सांगतो. आता कोठे धावे मन, त्याच्या आधी कामे नेले चित्त, त्याच्या आधी तुझं सवे आम्ही अनुसरलो आबाळा, त्याच्या आधी न सांगता चुकलं सांगा, न सांगता तुम्हा कळोय ते अंतर, त्याच्या आधी जळवत ते येथे उपजवी ते अंतराय, त्याच्या आधी जळो माझे कर्म वाया केली कटकट, त्याच्या आधी कागा केविलवाना, त्याच्या आधी ते बाळाचं तुका म्हणे माता बाळ बोलून या दाऊ का, त्याच्या आधी आईशी वाट पाहे, त्याच्या आधी माझे चित्त तुझे पायी, त्याच्या आधी करोनी विनवणी आणि त्याच्या आधी योगी या दुर्न. कोणती ओळ मी अशी सरळ म्हणून मी उलटी, तर रोज डोळ्यापुढे तेच येते. माझ्या डोळ्यापुढे वानं दिसली पाहिजे. रोज तुम्हाला रूपाची ओळ मी उलटी म्हणून देईल, सुंदरते यांची म्हणून देईल, वंचनीच्या काहीची म्हणून देईल, काकड्याची ओळ उलटी म्हणून देईल. आता तुमचा काकडा वेगळा, आमचा वेगळा बरं का. आमचं कसं आहे, आम्ही संपत देहूकाराच्या परंपरेनुसार आमचा काकडा आहे. देहूकरांच्या वारकऱ्यात वारकरी होते, श्रीरंगवा देहूकर, संपतवा देहूकर यांच्याप्रमाणे आम्ही म्हणतो ते प्रमाण. विषय असा आहे की आई ज्या दिंडीत चलत होत्या त्या दिंडीत भजन 1 नंबर. मला वाटतंय 1 नंबर भजन असलेली दिंडी रथापुढे 1 नंबरचीच दिंडी. बरोबर ना? तुमच्या दिंडीत चालायच्या ना, कना बाबा दिंडीत चालायच्या. हा, तर दिंडीत चालायच्या, भजन चांगलं करायच्या अशा. आणि चौथा महत्वाचा गुण त्या भगवत प्रसवा होत्या, भगवत भक्त प्रसवा. त्यांच्या अशोक भाऊ असतील, तारामाई त्यांची मुलगी असेल, हे सगळे भगवत भक्तीमध्ये तल्लीन झालेले. आजची माझी सेवा घेण्यासाठी त्यांच्या चिरंजीवानी केवढा 8 तास केला. लय माणसं मध्ये घातले. एकनाथ मला मध्ये घातले. एकनाथ महाराज तुमचं माऊली मोडीत नाही. एकनाथ महाराज तुम्ही म्हणा. मग एकनाथ महाराजाचा आग्रह मला, कराड माऊलीचा आग्रह आम्हाला, नाठी परिवार तुमचा पाठपुरावा केला, पाठपुरावा केला. म्हणजे एक हरिभक्ताचं घर या माईने, सर्व भगवत भक्त प्रसवा असलेली ही माई. आणि मग त्या निमित्ताने आज ही सेवा असल्यामुळे पहा ना, निवृत्तीनाथ महाराजाचा सगळा सोहळाच हजर झाला.
असं पुण्य कोण्याच माहीचं नाही मला. सोहळ्यातले सगळे वारकरी उपस्थित आहेत. विठ्ठल अशी ही पुण्य पावन माई. आणि मग संसाराकडे थोडस दुर्लक्षच आणि परमार्थच केला. परमार्थामधला ब्रह्मरस चाखला. आणि म्हणून मी अभंग सुद्धा तसाच अन्नक्षण घेतलाय. आता नव्हे गोड करिता संसार अनेक संचार झाला माझी, ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आधील तो रंग पालटला. आजच्या अभंगात हा क्षणभंगूर असलेला संसार, आता तो करण्यात आमच्या जीवनात रंगच राहिला नाही. का बरं? त्याचं कारण ब्रह्मरसाचा संचार आमच्या जीवनात झाला. असा खुलासा आजच्या अभंगात तुम्ही करतात. या संपूर्ण मृत्यू लोकात काही गोष्टीने मानवी जीवनाचा पालट घडतो असं तुम्हाला वेळोवेळी दिसून येईल. विठ्ठल तसं जर पाहू गेलो तर मृत्यू लोकच सारखा पालटणारा रोग आहे. संसार कसा आहे? पलटणारा आहे, क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे, अस्थिर आहे, चंचल आहे, विनाशी आहे. असंच तुम्हाला सर्व धर्मशास्त्रात पाहायला भेटत. संस्कृत वाङ्मयामध्ये सुद्धा संसार पलटणाराच आहे असं लिहिलेलं आहे. आणि प्राकृत वाङ्मयामध्ये सुद्धा संसार क्षणिकच आहे असंच लिहिलेलं आहे. संस्कृत वाङ्मय सांगतात परिवर्तिनी संसारे मृत कोवा न जायते. शास्त्रकार सांगतात की संसार हा परिवर्तनशील, कोणासाठी थांबलेला नाही. सारखा बदलत राहतो, सारखा पालट होतो, क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे, विनाशी आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. असंच वर्णन तुम्हाला संसाराचं संस्कृत वाङ्मयामध्ये सापडतं. संस्कृत वाङ्मय सांगतंय संस्कार क्षणभंगूर आहे. बरं, नुसतं संस्कृत वाङ्मय सांगते असं नाही, प्राकृत वाङ्मय सुद्धा सांगते. प्राकृत वाङ्मयामध्ये सुद्धा संसाराचं वर्णन क्षणभंगूर म्हणूनच केलेलं आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, मराठी वाङ्मय सांगतोय क्षणभंगूर नाही भरवसा. क्षणिक आहे, क्षणिक. किती क्षणिक आहे याच्यासाठी तुकोबरायांनी दृष्टांत दिले आणि ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिले. ज्ञानोबराय म्हणतात एवढा संसार क्षणिक आहे, एवढा संसार क्षणिक आहे की तुकोबराय म्हणतात हातातला घास तोंडात जाईल याचा भरोसा नाही. नाही, तोंडातला घास गळ्याखाली उतरल एवढाही बरोबर. संसार किती पालट होतो, किती अस्थिर आहे. तर तुकाराम महाराज पहिले सांगतात हातातला घास तोंडात जाईल याचा भरोसा नाही. त्या जीवने की पकडी आस हा दुनिया नाही तेरा घास तेरा
क्या जीवने की पकरी आस तुकोबराय सांगतात हातोलिया नाही तेरा घास, हातातला घास तोंडात जाईल. एवढा तो कोणासाठी थांबायला तयार नाही. अहो कपातला चहा कपात, बशीतला बशीत, नुसती बशी तोंडाला लावायची तर कप एकीकडं बशी एकीकडं माझ्या डोळ्यात देखत गेले हो असं लोक गावगाव सांगतात. हातोलिया नाही तेरा घास. एक हे तरी लय कमी, कारण हाताचं आणि तोंडाचं अंतर मोठं आहे, पण तोंडातला घास पोटात उतरल हे सांगता येत नाही. हो म्हातारीने 2 चमचे दूध घेतलं आणि 3रा चमचा तोंडात भरला, तशीच आचकी आली आणि म्हातारी गेली. हो याला माहिती ग्रास गिळी सत्ता. हातातलं तोंडात तोंडातला पोटात असे प्रमाण येते. ग्रास गिळी सत्ता नाही हाती क्षणभंगूर हे न जाय कळता. हे झाले तुकाराम महाराजाचे 2 दृष्टांत. हातातला घास तोंडात, तोंडातला घास पोटात, हे 2 दृष्टांत. ज्ञानोबरायांनी सुद्धा 2-4 दृष्टांत दिले. किती क्षणभंगूर आहे. ज्ञानोबराय सांगतात जैसा न लोटता क्षणो मेघ होयना ना वर्णो. हो ज्ञानोबराय म्हणतात एक क्षण लोटण्याच्या आत जसं आकाशाचा रंग बदलतो. पावसाळ्यात काही ढग पांढरी होतात, तर काही लगेच काळी होतात, तर काही लगेच निळी होतात. तसा संसार आता ह्या ठेप्याला वेगळा, त्या ठेप्याला वेगळा, त्या ठेप्याला वेगळा. सनातरीत कापतया पद्मदळा वरी बैसलिया नाही जळा. चित्त जैसे व्याकुळा माणसाचे एकतर कमळाचं पान असावं, त्याच्यावर पाण्याचा थेंब पडावा, ते पान वाऱ्याने हलावं. आता काय करावं. ज्ञानोबराची फार सूक्ष्मता असते बरं का. कापतया पद्मदळा, एकतर कमळाच्या पानावर पाणी थांबतच नाही, लगेच घसरून जात. पाणी थांबत नाही, तर त्याच्यात कमळाच्या पानावर पाणी टाकलं, त्याच्यात ते कमळाचं पान हलतंय. आता काय करावं. कापत एवढा क्षणभंगूर आहे संसार. ना तरी कापतया पद्मदळा वरी वैसलिया नाही जळा. चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. एखाद्या माणसाचं चित्त व्याकुळ व्हावं कशाने. काय कीर्तन झालं, कोणीतरी दक्षिणा दिली, ती दक्षिणा नेमकी खिशात ठेवली का पिशेत ठेवली, खिशात ठेवली का पिशेत ठेवली. लोक म्हणते महाराज काय चाललंय, त्याचं व्याकुळ चित्त त्याचं ध्यानच नाही कोणाला. सारखी खिशा पाहतोय, पिशे सारखी चैन उघडून पाहतोय, तरी चैन पडा ना. आता काय करा. आपले दृष्टांत निघाले बरे. चित्त जैसे व्याकुळा माणसाचे ज्ञानोबराय झालं. अनेक दृष्टांत आहेत असे. असा संसार क्षणभंगूर आहे. संसाराला 15व्या अध्यायात माऊली एक नाव दिलेले ज्ञानोबरायांनी. बोला काय नाव दिले. अश्वत्थ. ज्ञानोबराय संसाराला काय म्हणतात. भगवंतानेच नाव दिलंय ते. भगवंत ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुः अव्ययम. या संसार वृक्षाला अश्वत्थ म्हणतात. ऊर्ध्वमूलम अधशाखः अश्वत्थम प्राहुरव्ययम. संसाराला अश्वत्थ म्हटलंय. अश्वत्थ शब्दाचा तसा मराठीत अर्थ काय होतो. पिंपळ. अश्वत्थ येणे नावे, पिंपळ म्हणती स्वभावे. पण आज 15व्या अध्यायात भगवंताला पिंपळ सांगायचा नाही. हो परी तो अभिप्रायो नो हे श्रीहरीचा. भगवंत एरवी अश्वत्थ शब्दाचा अर्थ पिंपळच होतो, पण आज मात्र भगवंताला पिंपळ म्हणायचं नाही. तो देवाचा अभिप्राय नाही. कोणत्या माणसाच्या बोलण्याचा काय अभिप्राय हे कळलं पाहिजे. महाराज रेल्वे स्टेशनच्या तिथे लिहिलं होतं येथे चौकशी करा. मग त्या वाक्याचा काय अर्थ आहे. गाडी कुठं जाते, तिकीट कुठं भेटतं हे चौकशी करायची. एक जण तिथे गेला, त्या तिकीट मास्टरला हा कस काय पोरं बाळ बरे आहेत का, पोरगी कोणाला दिली, पोराचे लग्न झाले का, जमीन किती, पाणी किती, कांद्याला भाव आला का. तो नाही तू काय चौकशी करतो. त्यांनी काय दिले येथे चौकशी करा म्हणून करतो. आता त्या वाक्याचा तसा अभिप्राय आहे का. लोक काय अभिप्राय काढतील काही सांगताच येणार नाही. एक बाई बाजारातून आली, शेजारी विचारलं काय आणलं, म्हणजे गहू आणले. हो हो कसे आणले, ते काय नाही पिशवीत आणले. तसं नाही कोण्या भावाने आणले, म्हणजे धाकल्या भावाने आणले. पुढच्या व्यक्तीचा बोलण्याचा अभिप्राय काय आहे. भगवंताने 15व्या अध्यायात संसाराला अश्वत्थ म्हटलंय, तर ते पिंपळ सांगायचा नाही. एरवी अश्वत्थ येणे नावे, पिंपळ म्हणते स्वभावे, परी तो अभिप्राय नव्हे श्रीहरीचा. विठ्ठल
सांगायचं देवाला? भगवंत ज्ञानोबराय सांगतात अश्वत्थ या शब्दाने देवाला क्षणभंगुरत्व सांगायचं. कसं काय? त्या शब्दावरूनच सिद्ध होतं. चला इकडे लक्ष द्या. अश्वत्थ हे पद आहे. या पदात काही अक्षर आहेत. पहिला आहे अ, पुढे आहे श्वस आणि पुढे आहे थ. असे 3 शब्द आहेत. अ, श्वस, थ. तिन्ही मिळून एकत्र झालं अश्वस्थ असं झालं. आता तिन्हीचे शब्द, तिन्ही शब्दाचे अर्थ समजून घ्या. पहिला अ शब्दाचा अर्थ होतो नाही. अ शब्दाचा अर्थ काय होतो? बोलत चला, मी तुम्हाला काय पावती फाडा म्हणलो का? अ शब्दाचा अर्थ काय होतो? नाही. श्वस शब्दाचा अर्थ होतो उद्या. श्वस म्हणजे हेस म्हणजे काल, श्वस म्हणजे उद्या. हे संस्कृतची 2 अव्यय आहेत. हे संस्कृत शिकलेलं आहे त्याच्यामुळे काय मला मिळणारच नाही. हेस म्हणजे उद्या, श्वस म्हणजे आपलं हेस म्हणजे काल, श्वस म्हणजे उद्या. श्वस शब्दाचा अर्थ होतो उद्या, परत परत. अश्वस्थ असं आहे. अ म्हणजे नाही, श्वस म्हणजे उद्या आणि स्थ शब्दाचा अर्थ आहे स्थिर. परत आहे. अ म्हणजे नाही, श्वस म्हणजे उद्या, स्थ शब्दाचा अर्थ होतो स्थिर. आता तिन्हीचा एकत्र अर्थ करायचा. उद्या म्हणेपर्यंत सुद्धा जो स्थिर राहत नाही. अ म्हणजे नाही. उद्या म्हणेपर्यंत, श्वस म्हणजे उद्या, स्थ म्हणजे स्थिर, अ म्हणजे नाही. उद्या म्हणेपर्यंत सुद्धा जो स्थिर राहत नाही त्याला म्हणायचं संसार. स्थिर राहत नाही त्याला म्हणायचं संसार. जो उद्यापर्यंत स्थिर राहत नाही आणि तरी आपण 8वी पिढी काय खाईल म्हणून जटवतो. धन्य माता पिता तया. आपल्या माता पित्याला धन्यवाद दिला पाहिजे. आणि जो उद्यापर्यंत सुद्धा कोणासाठी थांबायला तयार आहे आणि त्याच्यासाठी किती जडण घडण करणार. काय 8 पिढ्या बसून खात्याला. हे बघा, आपला संसार करायला हरकत नाही. पोराचा पोराने करावा. आपण आपलाच करायचा, पोराला पोराचा करायला लावायचा. पण म्हातारे आपला तर करतेच करते, पण पोराचा करते तर नातवाचाही करते. पोरं नातं हिटत येतात, म्हातारे ते उपटीत आहे कांदे बघा. हे हिसके तोड दावे. पोरण नातू म्हणजे बरे म्हातारा आत आपलं हिडा गाव गाव लाज नाही फिरता गावे. तुकाराम महाराज फिरत येत लोक मला. हे असं गणित आहे. संसार क्षणभंगूर आहे, सारखा पालटतो. या पलटणाऱ्या संसाराला एक अपवाद आहे. काय अपवाद आहे? काही गोष्टी मात्र यात पालटत नाही आणि काही गोष्टी मात्र पालटल्याशिवाय राहतात. थोडस हे चिंतन करणं गरजेचं आहे. कारण सगळंच पालटतं म्हटलं तर मग हे लक्षण काही ठराविक न पालटणाऱ्या घटनांवर जातं. म्हणून लक्षण निर्दुष्ट व्हावं आणि म्हणून मी 2 प्रकार पाडणार आहे. संसारात काही गोष्टी पालटत नाही आणि काही गोष्टी पालटल्याशिवाय राहत नाही. कोण कोण पालटत नाही संसारात? 1 हरिभक्त पालटत नाही, प्रारब्ध बदलत नाही आणि जन्मजात असलेला गुण तो एक बदलत नाही. ह्या 3 गोष्टी पालटत नाही आणि बाकीच्या पालटल्याशिवाय राहत नाही. संसार पालटतो हे केलं, पण याच्यावर लक्षण जाईल आणि हेही पलटत येत असं सिद्ध होईल. आणि म्हणून अपवादाने सांगतोय. काही गोष्टीला अपवाद असतात. शास्त्रकार उदाहरण देतात. नाभौगंधम मौक्तिकम च मस्तके. अपवादाची काही उदाहरणं आलेली. बिंबीचा काही सुगंध येत नाही. येत असलं तर घेऊन पहा बरं. नाही येत. बिंबीचा सुगंध येत नाही, पण याला अपवाद आहे. हरणाची बिंबी, हरणाच्या बिंबीचा सुगंध येतो. वा. मस्तकात रत्न नसते. मस्तकात काय असतंय? काय नाही, बटाटे कांदे भरलेले असते. मस्तकात रत्न नसते. पण याला अपवाद हत्तीचं मस्तक.
हत्तीच्या गंडस्थळात रत्न असतो, मौक्तिकमच्या मस्तके. आता भरपूर उदाहरण येतं, पण मग डिपॉझिट जप्त होईल म्हणून सांगणार. भांडवल जप्त होऊ नये शास्त्रात आलंय बरं का. नाभोगंधम मौक्तिकमच्या मस्तके असे आणखीन उदाहरण येतं. अपवाद. तसं संसार हा पालटणाराच आहे, पण त्याला अपवाद 3 पदार्थ आहेत. एक, वारकरी पलटत नाही, प्रारब्ध पलटत नाही, जन्मजात असलेला गुण पलटत नाही. निष्ठावान वारकरी सगळ्यांनी परिवर्तन स्वीकारलं. वारकऱ्याने कांडेकर महाराज परिवर्तन स्वीकारलं, सगळ्यांनी परिवर्तन स्वीकारलं का नाही? आता सध्या बैठका बंद पडल्यात, गोंगड्या बंद पडल्यात, सगळं बंद पडलंय, पण आमचा वारकरी संप्रदाय बंद पडाय नाही. थोडीशी ढिली झाली, वारकऱ्यांनी वर्ष श्राद्ध सुरू केले. थोडीशी ढिलाई झाली का वास्तुशांत्या सुरू केल्या. थोडीशी ढिलाई झाली का सप्ते सुरू झाले. वाड्या तोड्या वस्त्या लमान तांडे चौकड सप्ते सुरू झाले, सप्ताह सुरू झाले. आणि जेव्हा कडक होतं त्यावेळेस सामुदायिक रूप देता आलं. पण काही लोकांनी घरी गाथेची पारायण केली, काही ज्ञानेश्वरीची पारायण केली. आमच्या आळंदीत एक बाळ गुढीपाडव्याला गेलं. मागचा गुढीपाडवा आत्ताचा झालेला नाही, आणि आता येणारा नाही. मागचा गुढीपाडवा 2019चा का 20चा गुढीपाडवा. एक विद्यार्थी गुढीपाडव्याला घरी गेला आणि दसऱ्याला मागा आला. म्हणलं कशाला आला रे? लॉकडाऊन उघडलं होतं, पहिलं लॉकडाऊन. तो ना मी ज्ञानेश्वरीची परीक्षा द्यायला आलो. कधी पाठ केली? तो 3ऱ्या वर्षाला होता. संस्थेत 4 वर्ष झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पाठ करतात ना. तू तर 3ऱ्याच वर्षाला आहे. ज्ञानेश्वरी पाठ किती केली? मला गुढीपाडव्यापासून दसऱ्यापर्यंत मी ज्ञानेश्वरीचे 14 अध्याय पाठ केले. वेळ वाया घालवला. विशेष नाही. त्याने पहिल्या भागाची परीक्षा देतो. पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत सगळ्यांनी, ह्या आत्ता झालेला जो गुढीपाडवा आहे मागच्या उन्हाळ्यातला, या गुढीपाडव्यापर्यंत तो गुढीपाडवा एका वर्षात त्याने ज्ञानेश्वरी पाठ केली. करमाळा तालुक्यातला काय झेंडे आडनावाचा विद्यार्थी आमच्या तिथंच राहतो धर्मशाळेत. म्हणजे माणसं वारकरी संप्रदाय सगळ्यांनी परिवर्तन स्वीकारलं. काकडा करायचा नाही, म्हणजे सामुदायिक नाही करत. घरी वैयक्तिक काकडा केला लोकांनी. गावगाव सत्यात पारायण करायचे लोकांनी घरी पारायण केले. नामजप करायचं नाही, लोकांनी घरी नामजप केला. हो, काय बऱ्याच लोकांना त्यांनी सांगितलं उपास धरायचे नाही, वारकरी धरतीतच मारा. माळा काढून पांढरे निब खाच लागते, वारकऱ्यांनी नाही काढले. मग काही लोकांनी काढल्या. कोण म्हणतात ते वारकरी होते? वारकरीच नव्हते. माझी हा शब्द आमदाराला लागतो, माझी आमदार. माझी हा शब्द खासदाराला लागतो, माझी खासदार. माझी हा शब्द सरपंचाला लागतो, माझी सरपंच. पण वाङ्मयात कुठं माझी वारकरी जे आहे. मग मी यांनी माळा काढल्या, ते वारकरीच नव्हते. जातीवंत वारकरी माळ काढेल का? आमच्या महिपती महाराजाच्या दारात एक म्हातारी होती. त्या म्हातारीला डॉक्टर म्हणले माळ काढावं लागेल. ती म्हातारी म्हणली बाबड्या माझा सगळा संसार झालाय, काय माळ काढू म्हणली. हो, तिच्या शेजारी एक पेशंट होता, त्यांनी काढली माळ, म्हातारी तशीच ठेवली. तर ज्यांनी माळ काढली ते मेलं, ती म्हातारी जिवंत त्याला असं म्हणून आमचा निष्ठावंत वारकरी माळ काढणार नाही. सगळे पालटले, पण वारकरी. पण आता ज्यांनी काढल्या त्यांना नाव नका ठेव बरं, कारण ते बेटी असे स्वतः काढल्या तेवढ्यावर नाही थांबणार, दुसऱ्याच्या काढली. अरे मी 30 वर्ष ठेवून काढली आणि तुला तर 20 वर्ष झाले. काढ काढ काढ. म्हणून नागन जर आपल्याला खुंटवायची असेल तर ज्यांनी काढल्या त्यांना परत नादी लावा. जाऊ द्या, होतच असतंय. वारकरी संप्रदाय कोणालाही पोटातच घालितोय. आणि चल आपण कुशावर तर आंघोळ करू, निवृत्तीनाथाला अभिषेक करू, जैन महाराजाच्या पाया पडू. महाराज जाऊ द्या, झालं गेलं, घोडं गंगेत नालं, आता ना आणलंय परत ना होऊन तुम्ही त्यांना परत. आणि वारकऱ्यांनी त्याला स्वीकारावं. आमचा जो निष्ठावंत वारकरी सगळ्यांनी परिवर्तन स्वीकारलं. नुसता वारकरी नाही म्हणत मी, निष्ठावंत वारकरी. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म सगळे संसारात पालटत येत, पण आमचा वारकरी पालटत नाही. कोबरा शब्दात न पालटे एक भक्त भोळाची भाविक, भक्त भोळाची भाविक. न पालटे एक भोळाची भाविक,
देवाची भाविक आता आमचे बाळकृष्ण बाबा, जयंत महाराज, एकनाथ महाराज, गणपत नाना, आमचे सानप बाबा, आपले सांगळे बाबा, नामदेव बाबा, मनावर यांना माळ काढा म्हणून माळ काढणाऱ्याला म्हणणाऱ्यालाच हे घालून मोकळे होते. तोच घाल पहिले ना, आमची माळ काढून नंतर सांग. आमच्या नामदेव दादानी नर्मदेच्या 3 प्रदक्षिणा केल्या. विठ्ठल कोण सेवा करतय आज अशी? निष्ठावान वारकरी. सगळ्यांनी परिवर्तन स्वीकारलं. अशोक भाऊ यांनी केलेली. अशोक भाऊ, वा. अशोक भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा. अशोक भाऊनी सुद्धा नर्मदा प्रदक्षिणा केली. म्हणजे निष्ठावान वारकरी. वारकरी परिवर्तन वारकऱ्याने स्वीकारलं नाही. एक वारकरी, 2 प्रारब्ध एक पलटत नाही. तुम्ही तिकडं टोमॅटोचा रस प्या, नाही तर डोक्यावर दगड धोंडा ठेवून घ्या. नाही लक्षात आलं? तरीही ज्याचं प्रारब्ध जसं ठरलंय, हे प्रारब्ध म्हणजे काय सांगू का? टाकलेली कॅशिट टाकलेली, बटन दाबलेलं आहे. नाही म्हणजे ते अमिताभ बच्चनचा थोडा हाताचा वर व्हायला पाहिजे होता. नाही, जे शूटिंग झालंय, जे रेकॉर्डिंग झालंय ना, ते तसंच दिसणार. तसं प्रारब्ध आहे. प्रारब्ध पालटतच नाही महाराज. हा नेमच महाराज. काही झालं तरी प्रारब्ध काही न पालटे सोसे, तृष्णेचे ते पिसे वायावीन. प्रारब्ध पलटत नाही महाराज. काहींचं दुःख द्यायचं प्रारब्ध असतं. ते प्रारब्ध त्याला दुःखच देतं. एक जणांनी काय केलं, सारखा दुष्काळच पडतोय, ऊस मोळा, इट भट्टी टाकली. पण दुःखाच प्रारब्ध होतं ना. ज्या दिवशी इट भट्टी पेटवायची त्या दिवशी पंजाबराव डगने कस काय सांगितलं कोण झाले. पण जे ढग आले त्या ढगाचं ऐकून काय लक्षात आलं? पाऊस धो बदात पाऊस पडला. अख्ख्या विठा विरघळून गेल्या. दुःख देणारं प्रारब्ध आहे ना. ऊस मोडून लावला विठा. नाही म्हणजे आता लय पाऊस झालाय, नाद केला पण वाया गेला तर ऊसच ना. परत ऊस लावला तर टिपका नाही पडला. त्याला ऊसाच घ्यायची पाळी. ऊसाला पाणी द्यायला भेटलं नाही. त्याचं दुःख देण्याचं प्रारब्ध आहे ना, त्याला दुःखच द्यायला पाळटत नाही. काहीच सुखाचं प्रारब्ध असतं, त्याला ते सुखच देतं. त्याने जरी ठरवलं की मला सुख नकोय हो, तरी त्याला सुखच भेटत. एका जणाचं प्रारब्ध पैशाच्या सुखाचं, त्याला कुठून पैसा यायचा. त्याने मेथी काढली तरी पैसा यायचा, त्याने कोथमीर काढली तरी पैसा यायचा. पैशाचं प्रारब्ध होतं काहीच मला. त्याने धंदा बंद केला तर पोरग तरी 10 लाख आणून देईल, काहीतरी घडत. बरोबर आहे का माऊली? हा पण आमच्या माऊलीने आता धंदाच नाही केला, त्याने वारीच करायची. आता जे धंदाच बंद करून टाकला मेथीचा, कोथमिरीचा. सारखे पंढरीच्या वारीला माझ्या बरोबर पायी आले. येतानी पायी आले, स्वतःची गाडी घेऊन आले. बरं, सासवडची प्रदक्षिणा केली. आता आळंदीच्या होते, तुम्ही नव्हते, तुमच्यावर रुसलोत आम्ही. आळंदीची प्रदक्षिणा केली. सगळ्या वाऱ्या करतात माऊली आमच्या बरोबर. आणि यावर्षी धंदाच नाही. म्हणलं माऊली कसं काय व्हायचं? त्याने माऊली कोथमीर आणि मेथीचे पैसे आले, पण पोरग नोकरी लावलं 10 लाख रुपये आणून दिले. हे बघा, ज्याचं पैशाचा प्रारब्ध त्याला पैसेच भेटतात. एका जणाकडे सारखेच पैसे यायचे. काय करावे? पैसा बंद कसा होईल? म्हणलं अख्खाच पैसा जप्त होईल असं काय करावं? म्हणजे काय नाही, राजाची खोड काढू. राजाला राग येईल आणि राजा माझी सगळी संपत्तीच जप्त करेल. गेला राजदरबारात गेल्यानंतर राजा बसला होता. आता काय खोड काढावं बरं, जेणेकरून राजा आपली संपत्ती जप्त करेल. म्हणजे काय नाही, राजाच्या तोंडात ठेवून द्यायची. दरबार भरलेला राजाच्या दरबारात गेला, राजाच्या खांद्याच्या तोंडात ठेवून दिली. दरबारात तोंडात ठेवून दिल्यानंतर राजा एकीकडं, तो मुकुट एकीकडं. जे लोक धावले, धरा 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 धरा, तलवारी काढल्यात, त्याच्यावर तलवारी टाकणार. राजाने तलवारी झाल्या, मारू नका. मग तेवढा परोपकारी माणूस. म्हणजे काय झालं? अहो, माझ्या मुकुटात साप बसला होता. त्याने तोंडात ठेवून दिल्यामुळे ते बघा मुकुटात, ते बघा साप चालला. म्हणजे ते बघा, या माणसाला वाचलो. 1 लाख रुपयाला बक्षीस दिलं. एखाद्याचा पैशाचं प्रारब्ध असलं ना, तर पैसेच भेटत आहेत. काहीच नसतंय ना, घेईस तोडत आहे, काही नाही. ओम भट स्वाहा. वारकऱ्याने परिवर्तन स्वीकारलं नाही. परिवर्तनशील असलेल्या संसारात अपरिवर्तनशील वारकरी, परिवर्तनशील संसारात अपरिवर्तनशील प्रारब्ध, परिवर्तनशील संसारात आणखीन एक घटक अपरिवर्तनशील. कोण? जन्मजात असलेला गुण.
जो गुण आपल्या जन्माबरोबर आला, जो गुण आपल्या जातीचा गुण आहे, तो गुण एक सहसा चालतच नाही. किती प्रयत्न करा तो गुण कधीच पालटत नाही. एकदा काय झालं, एका चर्मकाराने चांबडा आणावं जोडे शिवावे, चांबडा आणावं जोडे शिवावे, जोडे विकावे, चांबडं भेटत नव्हतं. एक म्हैस मिळलेली त्याने पाहिजे. हा 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 आता मात्र लय चांबड्याने घरगाड्या. आणि मग त्याने ते चांबडं काढलं आणि वाळू टाकलं. वाळू टाकलं का त्याच्यावर 10-12 गिधाडाची येऊन टोळी पडली. आणि त्या गिधाडाने ते चांबडं उचललं. अरे मी एवढ्या कष्टाने चांबडं काढलंय म्हणले, माझा धंदा आहे त्याच्यावर तुम्ही घेऊन चालले. त्या चर्मकाराने ते खालून चांबडं धरलं महाराज. ते गिधाड बी अशी पोसलेली होती महाराज. त्यांनी त्या चांबड्या सकट ते चर्मकार कारागिरच चालले घेऊन. आता ते भलाला 100 कोट न्याला. त्याला वाटलं सोडून द्या, आता आपली पुण्यतिथीच नाही सोडावता. आता एक गिधड पुढे घेऊन जाते, काय भरोसा आहे. चालले गिधड त्याला घेऊन महाराज. तिकडे एक राजा मृत्यू दशेला आला होता. मरता मरता पंतप्रधानाने विचारलं, राजेसाहेब तुम्हाला मुलबाळ नाही आणि मग तुमच्या राज्याला वारस कोण आहे? ते म्हणे, पंतप्रधान काळजी करू नका, अरे भगवान देत आहे तो छप्पर फाड देव. अरे तो दातावर कशाला बसलाय, तो वरून कोणाला तरी पाठवेल. एवढंच एक वाक्य राजा म्हणला. राजा मेला. राजाची चिता रचलेली, सरणाला आग्ने डाग द्यायला आग्नी तयार. पण आग्ने डाग कोण देईल? अगोदर राजपदावर कोणीतरी बसला पाहिजे. कोण बसवायचा? पंतप्रधानांनी सांगितलं. राजेसाहेब म्हणले, वर बसलेला नारायण काय उघड आहे बसला, तो कोणीतरी वरून देईल. पण सगळे खालून वाट बघत होते महाराज, कोण येतंय वरून, कोण येतंय वरून. स्वारी वरून चालल्यावर त्याने पाहिलं त्या चर्मकाराने. त्याला लक्षात आलं, आता जर आपण इथं उडी टाकली तर आपण वाचू तरी निघा. हे लोक झेलतील तरी. खालचे लोक, अरे खराब झाला, राजाची वाणी खरी झाली, देवाने स्वर्गातून माणूस योगे. त्या काळात विमानाची व्यवस्था नव्हती. कशाच आला, काय आला, टाका उडी 100 फुटावर चाललेलं वरून गिराईक. त्याला वाटलं टाका उडी म्हणते त्या अर्थी आपल्याला काय बरोबर देणार नाही. त्याने दिली उडी टाकून गेली. झेलला का अशीच आघोळ घातली का, नवे कपडे घातले का, राजपदावर बसले. बोलायच नाही म्हणजे काही आवाव तुमचा राज्याभिषेक झाला. राजे साहेबाची मग ते असले आडाम तडाम मागे बसलेले तंबाखू चोळेन पिढ्या फुकेन ती तसली असल्या कामात नाही. त्यांची सरशीच असते बघा. त्यांच्या अगदी पुठ्ठाच्या पुठ्ठात धावला. राजा साहेबांची अक्षर खरीच झाली पाहिजे. सगळा समाज धावला महाराज. त्याचा अभिषेक करायला लागला. तरी पंतप्रधानाला जरा शंकाच वाटायला. पंतप्रधान हुशार होता. स्वभाव असलेला गुण कधी उफाळून येईल भरोसा नाही. मग राजेसाहेब न्यायनिवाडा करायला लागले, राज्यकारभार पाहायला लागले. 10-12 दिवस झाले. पंतप्रधानाला जरा शंका घ्यायची. सगळं मंत्रिमंडळ माहिती, आता देवाने माणूस पाठवले, तुम्ही काय शंका घेतात? काय राव म्हणले, काहीतरी पुला खालून पाणी गेलं, काहीतरी शंका येते, देवाने नाही पाठवलेलं, हे चुकून नंबर लागला. मग नेमकी राज्यात एक चोरी झाली. न्यायनिवाडा राजा पुढे आला. पंतप्रधान म्हणले, आताच परीक्षा घ्यायची, हे जातीवंत राजघराण्यातलंच आहे का काय कळत नाही. आणि विचारलं, मग राजेसाहेब तुमच्या अगोदरचे राजेसाहेब न्यायनिवाडा करायला फार हुशार, तर तुम्ही सुद्धा या चोरीचा न्यायनिवाडा करा. हे बघा चोर बेड्या घालून आणला. राजाने चोर पाहिला. अरे चोरी केली का तू? राजे म्हणला. राजा म्हटलं, आता नाटक हे रागा. तो नाव राजेसाहेब मी कशाला चोरी केली? खोटं बोलू नको, नाही तर रापीच हानीन. दान नाही, तलवार नाही, रापीच राजेसाहेब माझं काय चुकलंय? तो गुन्हेगार म्हणला, मी नाही चोरी केली, खरं बोल, खोटं बोलू नको, नाही तर रिपीटच ठोकीन. राजेसाहेब मी नाही चोरी केली, मी कशाला चोरी केली, खरं बोल, नाही तर आरीच टोचीन. राजाच्या लक्षात आलं, राजकुलातलं हे वर्ग नाही. संपला माझा विषय. काही जन्मजात असलेला गुण असतो महाराज, तो गुण पालटत नाही. विठ्ठल पालटतो काही न घडे कधा, पालटत
पटत नाही. जाऊ दे, नाही पूर्वार्ध आटलं तर तुम्हाला तरी त्यातलं काय कळतंय? काय कळतंय आपलं, चलू. परिवर्तनशील संसार आहे, पण तिघांनी परिवर्तन स्वीकारलं नाही. वारकरी, प्रारब्ध आणि जन्मजात असलेलं गुण पलटत नाही, पण बाकीच्या गोष्टी मात्र सारख्या पालटल्याशिवाय राहत नाही. पालट कशामुळे घडतो बरं? तर पालट घडण्याची 3 कारणं सांगितली. ध्यानाने पालट घडतो, संसर्गाने पालट घडतो, आणि तिसरं सांगता संचार झाला तर पालट घडतो. हा तिसरा आजच्या अभंगात आलेला आहे, येईल पुढं. सर्वात पहिली गोष्ट, ध्यानाने पालट घडतो. एखादी वस्तू जर तुम्ही ध्यान करायला लागले तर ध्यान करता 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 तुमच्यात बरोबर पालट होणार. बघा, उदाहरण दिलेले, त्या हरभऱ्यावर काही आळ्या पडतात आणि मग आपल्या घरात भिंगुरटी असते. ती भिंगुरटी काय करते, ती आळीला घेऊन येते आणि तिच्या घरात ठेवते, आणि बाहेरून आली तर तिला चोच मारते, परत बाहेर जाते, बाहेरून आली का चोच मारते. त्या आळीला सारखं त्या भिंगुरटीचं ध्यान लागतं. आता ती आळी येईल, मला चोच मारेल, आता ती आळी येईल, मला चोच मारेल. आणि ध्यान दातार दातार धरता 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 त्या आळीचीच पुढे चलून भिंगुरटी. झाले भृंगी त्या क्रमेने त्या मोठ्या वासुदेवाचे नाना भाविता भाविता म्हणजे ध्यान धरता. किटकी झाले भृंगी तिया क्रमेले नभ भावे भक्ती सुलभ ओळगा ओळगा पद्मनाभ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्यानाने पालट होतो. ध्यानाने सीतेने म्हणावं, अगं त्रिजटे, मला रात्रंदिवस रामाचं ध्यान लागलंय ग, मला चिंता लागली. ते म्हणले कशाची? अगं ध्यान धरता धरता ती आळीची भिंगुरटी मी माझ्या डोळ्याने झालेली पाहिजे. मी जर ध्यान धरता धरता जर राम झाले तर मग राम राम होईल, राम सीता नाही व्हायची. राम सीता हा आनंद जाईल, नुसतं राम राम होईल, सीता राम नाही राहणार. आता काय ती त्रिजटा म्हणजे, अगं मी सुद्धा शिकलेली, म्हणजे मी विचार सागर ऐकलेला आहे. अगर तू ज्या रामाचं ध्यान करते, तू जर राम झाली तर मारुतीराय येऊन गेले, त्याने सांगितलं की रामाला सीतेचं ध्यान लागले, मग तो सीता होईल. मग राम राम नाही, सीताराम. ते आहे ते तसंच राहील. ध्यान धरणाने पालट होतो. म्हणू का एक प्रमाण? ध्यानी ध्याता पंढरी राया, पंढरी राया. ध्यानाने पालट होतो. मना सहित पालटे काया. ध्यानाने पालट होतो 1, संसर्गाने पालट होतो 2. मला वाटतं संसर्गाविषयी तुम्हाला काही विस्ताराने सांगायची गरज नाही. एका जणाने धोत्रा नावाची एक वनस्पती, आता जुन्या माणसाच्या लक्षात येईल, हटावल्या कोणाची,
निळे बी लागते त्याला फुलं. महादेवाला वाहतात होती फुलं, धोत्र्याची फुलं महादेवाला वाहतात. त्या धोत्र्याचं जे बीज आहे त्याला कनक बीज म्हणतात. त्या धोत्र्याचं बीज जर पोटात गेलं आणि त्या बियाचा ना आपला का संसर्ग झाला का ते मनुष्य भ्रमिष्ट होते. काय बोलत भरोसाच नाही. बोलले असे नाही देहाचा आठव, धोतऱ्याने भाव पालटीला. पालट घडतो कशाने? संसर्गाने. धोतरा नाही कळायचं, गांजाने सांगतो. काय गांजाने एकदा का गांजाचा त्यांचा संसर्ग झाला, 2 गांजाडी गटारीत पडले. मारुती महाराज कुरेकर सांगतात. आणि एक गांजाडी लागला डोकं खाजायला, दुसरा म्हणला ए शिरपा काय करतो? तो म्हणला डोकं खाजवतो. अरे मग तुझं खाजव ना, माझं कशाला खाजवतो? तो म्हणला म्हणजे मी जे डोकं खाजवतो ते तुझं आहे का? म्हणजे हो. मग माझं कुठं गेलं? आता याला म्हणायचं संसर्ग. गांजाचा संसर्ग झाला तर माणसं पालटलीच. ध्यानाने पालट होतो, संसर्गाने पालट होतो. आता तिसरं सांगतो, संचार झाला पालट होतो. संचार झाला का पालट होतो. मग कोणत्या संचाराने पालट होतो? एक वैराग्याचा संचार आणि दुसरा आहे ब्रह्मरसाचा संचार. वैराग्याचा संचार झाला रे झाला तर त्याला संसारात राहावं वाटत नाही. हो, तुकाराम महाराज सांगतात, वैराग्याचा अंगे झाला से संचार. 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 जीवन संचार झाला. अर्जुना तू ऐसा तरी होसी जय मोहाते या सांडेसे आणि वैराग्य मानसे संचरेल. अर्जुना जेव्हा तुझ्या अंतःकरणात वैराग्याचा संचार होईल तेव्हा तू मोह सोडशील. वैराग्याचा संचार झाला का त्याला घरात करमत नाही. बाहेरच धावे राणा न धरीच घर. तुकोबा आहे. वैराग्याचा संचार झाला का त्याला संसारात करमत नाही. आणि दुसरा एक संचार सांगितलाय ब्रह्मरसाचा संचार. एकदा का ब्रह्मरसाचा संचार झाला रे झाला, आता मग संसार करण्याचा जो रंग होता तो पालटून जातो. संसार करण्यात त्याला गोडवाच वाटत नाही. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच्या पहिले आता गोड, आता नव्हे गोड, आता नव्हे गोड करणे संसार. आता नव्हे गोड करीता संसार.
आमच्यात ब्रह्मरसाचा संचार झाला आणि ब्रह्मरसे गेले भरून या अंग. त्याचा परिपाक काय झाला? आमच्यात पालट झाला. काय पालट झाला? आता संसार करण्यात जो गोडवा वाटत होता ना, तो वाटत नाही. आता नवे गोड करिता संसार अनेक संचार झाला माझे. याच्यावर आमच्या बंडात त्याचे एक वाक्य सांगतो. संसार करायला शास्त्र विरोध करीत, मग गोडव्याने संसार करायला शास्त्र विरोध करतो. संसार करायचा पण गोडवा वाटून नाही द्यायचा. जेवढा जेवढा तुम्हाला गोडवा वाटेल तेवढा तेवढा त्याच्या कडूपणाच तुम्हाला चाकायला भेटत. हे संसारच असलाय नाही. आणि म्हणून आता उलट संसार गोड वाटत नाही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. देवे जीव झाला, संसार तो कडू झाला. त्याची येता ती ढेकर हेच बघ घेणार होतो मी घेतला. त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. आता मात्र आता नव्हे गोड करिता संसार. काय लोकांना संसारातली गोडी लागली काय बोलायचंच नाही. माझ्या डोळ्यात देखत एक जणाची बायको एका जणाला फडा 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 बोलली. नको नको ती बोलली, पण तरी तो म्हणतोय नाही नाही, ते तोंडात कडक आहे पण तिच्या पोटात अमृत. अमृत ते पोटी साठवलं. पोटात अमृत आहे म्हणूनच आले मुखा वाटे अमृत. म्हणून तर हे असे अमृत होते. याला म्हणायचं संसारात गोडवा वाटत. किती खाऊ द्या आम्ही एका वारकऱ्याच्या घरी गेलो. पंढरपूरला वारीला गेलो. जाता जाता मला त्रयोदशीला काला होता. द्वादशीला तो म्हणलं संध्याकाळी कीर्तन आहे, चला घरी मुक्कामाला. त्याच्याच गावा शेजारी कीर्तन होतं. मला गेलो मुक्कामाला. त्याची बायकोने पाहिले वारी येऊन आले. कुठे गेले होते? पंढरपूरला गेलते का? तिकडच का नाही एखादी पाहिली? धर्मशाळा. मी जरा आजारी मला शब्द उच्चारायला. आता कशाला आले? आंघोळ राहिली का? उचला बातमी. हा नदीला ऐकायला येत नाही का? कानात काय खुट्या ठोकल्यात का? एवढं बोलली तरी म्हणते नाही रे, तिचा माझ्यावर लय जीव आहे. हा हाय काय कोण जाऊ. याला म्हणायचं संसारात गोडवा वाटलं. तुकाराम महाराज म्हणतात आता तो गोडवा काय वाटत नाही, कडू वाटत. तो आता नव्हे गोड करिता संसार. आता म्हणजे कधी तर ते सांगतात अनेक संचार झाला माझी. इतर काही गोष्टीचा आमच्यात संचार झाला. कशाचा झाला तर त्याचा खुलासा दुसऱ्याच्या. ब्रह्मरसे गेले अनेक संचार झाला माझी. दुसऱ्या काही गोष्टीचा संचार झाला. कोणत्या गोष्टीचा संचार झाला ते सांगतात. ब्रह्मरसे गेले भरून या अंग. आमचं अंग ब्रह्मरसाने भरून गेलं. आणि ब्रह्मरसासाठी आम्ही म्हणतात ते करायला तयार आहेत महाराज. काय करतात? दिल दिया हे जान त्याचीच चालेल. ब्रह्मरसासाठी काही करा. ब्रह्मरसे गेले भरून या अंग. ब्रह्मरसाने आमचं अंग भरून गेले. आता मात्र आधील तो रंग पालटला. संसार करण्यात पहिला जो रंग वाटत होता ना, आता तो आम्हाला रंग वाटत नाही. संसार करतात पण गवनी वृत्तीने. अशी गोड पाळकेल आहेत तुकाराम महाराजांची वाचा करा. त्यांनी मृत्तिकेचे करोनी आवघे.
खेळतील दोघे पुरुष नारी त्यांनी ठेविली नावे कवतुके भावे विचरती जैसे साच भावे लोक. जसे लोक संसार सत्यत्वाने करतात तैसे नाही सुख खेळती त्यांनी जाणितले आपण या लटिके हे वाया खेळतो ते आम्ही न होणारी नर म्हणून विकार नाहीत या. लय गोडा बाळक्रीडा आहे तुकाराम महाराजांची. गोविंद भ्रतार गोविंद मुळ हरी. मोठी बाळक्रीडा आहे. जाऊन पहा महाराज. लटिकाची त्यांनी केला संसार. जाणती साचार वेगळा त्या आत्मतत्वापासून हा संसार वेगळा आहे हे त्या जाणत होत्या. लोक म्हणतील लोक करते तैसा खेळतील खेळ. लोकाला वाटतं ह्या संसारात आहेत पण आधील तो रंग पालटला रसनेची रुची कंठी नारायण. आमच्या रसनेची रुची म्हणजे आवड भगवंत तो तर आमच्या कंठातच बसला. कंठी कृष्णमणी कंठी धरला कृष्णमणी अवराजनी प्रकाश बैसवनी मन निवविले. तो आमच्या कंठात बसला त्याने आमच्या मन शांत केलं. मग आता तुम्ही काय आता करतात. तुका म्हणे आता बैसलो ठाकणी. आता मी मात्र त्या तत्वचिंतनाविषयी ठाण मांडून बसतोय. इच्छेची ते धने पूर्ण. संसारात आल्यावर अडचणी आता ते देवचट पूर्ण करील आमच्या. ब्रह्मरसे गेले भरून या अंग आदिल तो रंग पालटला. याला साजेशा अशा अभंगाला साजेशा आपल्या सर्वांच्या मातोश्री सत्यभामाबाई अंबुजी घराड या माऊली होत्या. आणि मग त्या माऊलीही अगदी अशाच या अभंगाप्रमाणे जीवन जगल्या. अशा या पुण्यपावन माऊलीला ज्या भगवंताने ही सद्बुद्धी दिली त्या भगवंताचे एका मोठ्या प्रेमाने भजन करा. सत्यभामाबाई अंबुजी कराड एक हरिभक्ताचं कुळ. आणि या हरिभक्ताच्या कुळात जन्माला आलेली ही माऊली जशी वेद काळात गार्गी, जशी संत वाङ्मयात मुक्ताई, तशी ही माई जन्मभर परमार्थ केला. कट्टर वारकरी, हडाची वारकरी आमची आई. आणि या सत्यभामाबाई कराड या मातोश्रीच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण कराड परिवार, नातलग परिवार त्यांचा, वारकरी परिवार मोठ्या हर्ष उल्हासाने आज आपण एकत्र झालो आहोत. या निमित्ताने निवृत्तीनाथ महाराजाच्या सोहळ्यातले सगळे मानकरी अगदी झाडून पुसून आज हजर झाले. जयंत महाराज, आमचे बाळकृष्ण बाबा टावरे, आमचे एकनाथ बाबा, आमचे गणपत नाना, प्रवीण भाऊ, ही सगळी मंडळी. राहिले सायलेले सागरा प्राण तळमळला मुक्त झाला. हाय हाय हाय. सगळी मंडळी अतिशय आनंदाने येतात. सगळ्यांना एक सूचना आहे, आपल्या नाशिक जिल्ह्याला ज्यांनी परमार्थामध्ये
परमार्थाच्या विकासासाठी भर टाकली असे परमपूजनीय महनीय आदरणीय हरिभक्तीपरायण माधव बाबा घुले बाबांचा अभिष्ट चिंतनाचा भला मोठा दिमागदार सोहळा चालू आहे. तर सगळ्या मंडळीने तो का मी पडेन वेगळा ऐसा देखोनी सोहळा, का अशा सोहळ्याला आपण जाऊ नये? परमपूजनीय बाबांची काय सेवा आहे, त्या सेवेला काय जोड आहे का? आज महाराज लय जन्माला येतील पण बाबाचा हात नाही धरायचा कोणी. त्यांचं नाव मी म्हणत असतो त्यांचं नाव माधव आहे पण ते महादेव आहे. वैराग्यवान आहेत असे माधव बाबा. बाबांचा अमृत आपल्या बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा सर्वच होते रात्री. होते का रात्री? हा बाबा मला काल नाथ बाबाचा फोन आला. एकनाथ बाबा म्हणजे आम्ही चाललो तिकडं, सोमनाथ भाऊ आपले कराड माऊली हे सगळे मंडळी हे रोजच माणसं रोज जातात. तर कोणी राहिला असल हा तर ते अशोक महाराज म्हणजे आम्ही आजच्या कार्यक्रमाला इकडं आलो नाही तर तिकडंच येत आम्ही रोजच. तर जर कोणी राहिला असेल तर तो सोहळा पाहिल्याचं राहू नका अशी सगळ्याला विनंती आहे. तुकारामाचं भजन करा. तुकाराम राम परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट रथामागे 1 नंबरची दिंडी बरोबर आहे ना. या दिंडीच्या वतीने आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने सिन्नर तालुक्याच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने निवृत्तीनाथांच्या दरबारात 9/1 ते 16/1 9 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान तिथं उत्सव आहे. आता काल बातमी ऐकली की निवृत्तीनाथाची वारी रद्द होणार आहे. आता जरी तेव्हा झाली तर चलन पण आता हीच सप्ताह हीच आपली वारी असं म्हणावं लागेल. आता आपण किती सांगितलं तर ते ऐकतील म्हणून काय भरोसा नाही आपला. पण पाहू आता 2-3 वर्षांना ऐकायला त्यांना. तर अशी ही पुण्य पावन सप्ताहाची पत्रिका आहे. डावरे बाबांचं सगळ्यात निवृत्तीनाथ महाराज भक्त परिवाराचं तुम्हाला आमंत्रण आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि सेवेला पूर्ण करा. सांगायची का चाल तुका म्हणे आता
2 मिनिटं जास्त नाही. सर्व कार्यक्रम अंबुजी कराड आम्ही त्या मानलेल्या बहिणी होत्या. त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन एक महाराष्ट्रामधले थोर प्रज्ञावंत कीर्तनकार, निष्ठावंत वारकरी, त्याच्या एवढ्या उपमादेव तेवढ्या कमीच्या माऊलीला, आणि त्यांना ते आवडतही पण नाही. त्यांच्या सेवेने या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी हा उत्सव एक दिवसाचा आपल्या सर्व भाविकांच्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचे पायी वारकरी आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तो पूर्णत्वाकडे गेला. आज या ठिकाणी त्या प्रित्यर्थ अन्नदान, वस्त्रदान या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात होत आहेत. हरिपाठ वाटलेले आहे सर्वांना. त्याचंही आपण दररोज संध्याकाळी हरिपाठात चिंतन करीत चला. आज आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतोय.